नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या स्कॉलरशिप या विभागातील पुस्तकातील त्या ठिकाणी कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्या आपण बघणार आहोत. आणि ह्या कसोट्या ज्या असतात आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या संख्येला जर भागायचं असेल, त्याला जर आपल्याला डिवाइड करायचं असेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या कसोटीचा आपल्याला वापर करून कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला ती संख्या आयडेंटिफाय करत असतात. मग अशा कसोट्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण बघूया. त्याला डिव्हिजिबिलिटीसुद्धा आपण असं म्हणत असतो. मग त्या विविधतेच्या कसोट्या कोणत्या आहेत तर त्या आज आपण सुरुवातीला या ठिकाणी बघणार आहोत. निश्चितच पहिले सुरुवातीची जी कसोटी असते ते 2ची कसोटी बघूया. 2ची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय 2ची. तर 2ची कसोटी काय आहे तर ते कसोटी तर सुरुवातीला आपल्याला बघायचं म्हणजे काय की यांना निषेध भाग गेलेला असतो. निषेध म्हणजे काय, ज्याचा रिमाइंडर उरत नसते, ज्याचा बाकी काही उरत नसते, तर अशा संख्या. मग आता 2ची कसोटी काय सांगतात आपल्याला की जे काही प्लेस आहे तर 0, 2, 4, 6, 8 हे कुठे पाहिजे, हे युनिट प्लेसवर पाहिजे. कुठे असावे, युनिट प्लेसवर. आता हे जर आपल्याला नंबर युनिट प्लेसवर जर त्या ठिकाणी दिसून आले, 2ची कसोटी काय म्हणतात की 0, 2, 4, 6, 8 युनिट प्लेसवर नंबर जर असेल, युनिट प्लेसवर असेल तर अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी 2ने भाग जातो. समजा जर आपण एक्झाम्पल म्हणून घ्यायचं झालं, समजा 5, 4, 0. आता याच्या युनिट प्लेस कुठे आहे, युनिट प्लेस इथं आहे आणि युनिट प्लेसवर 0 आहे. याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी 2ने निषेध भाग जातो. निषेध म्हणजे का, पूर्ण भाग जात असतो. त्याच्यानंतर एखादा पुढचा नंबर घेऊया, जसं 4, 4, 6 आहेत. शेवटी जर 6 आलेला आहे त्या ठिकाणी शेवटी काय आहे, 6 आहे. युनिट प्लेसवर 6 आहे. याचा अर्थ त्याने त्या ठिकाणी 2 याला त्या ठिकाणी भाग जाताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर अजून एक नंबर बघूया, ते 8. लास्टला नंबर 8 असल्या कारणामुळं तो 2च्या टेबलमध्ये येतो. 2 त्याला निषेध भाग झाला गेलेला आपल्याला दिसून येते. अजून जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर 2, 2, 4, 2, 2 हे जर नंबर जर त्या ठिकाणी असेल तर युनिट प्लेसवर आपल्याला 2 दिसून राहिलेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला 2 डिवाइड होत असतात. मग जर समजा जर आपण डिवाइड करून बघूया, आपण त्या एक नंबर घेऊया. समजा आपण 4, 5, 0 हा नंबर घेतलेला असेल आणि कसोटी कशाची आहे, डिव्हिजिबिलिटी कशाची बघून आलो आपण, 2ची. तर त्याला 2ने डिवाइड करू. 2, 2चा किती होतो, 4 होतो आणि 5 मधून 4 गेले 1 राहील. त्याच्यानंतर हा 4 इथं घ्यावा लागेल, ते 2 7चा 14 होईल आणि 0 आला, हा 0 उरलेला आहे आणि 0 काय करत असतो आपण, कॅरी घेत असतो. म्हणजे रिमाइंडर जर बघितलं तर त्या ठिकाणी आपला 0 दिसून येतो. याचा अर्थ या ठिकाणी कितीही मोठी संख्या असली, 3 अंकी असेल, 3 डिजिट असेल, 4 डिजिट असेल, 5 डिजिट असेल, तर अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला, त्याच अंकाच्या जो काही डिजिट दिलेला असेल त्या डिजिटचा शेवटचा जो काही असेल अंक असेल तो आपल्याला त्या ठिकाणी नंबर बघायचा आहे. आणि तो नंबर काय असायला पाहिजे, 2ने डिवाइड करायचं असेल तर 0, 2, 4, 6, 8 कुठे असायला पाहिजेत, युनिट प्लेसवर असायला पाहिजे. आणि युनिटवर प्लेस जर असेल तर अशा वेळेस त्याला 2ने त्याला पूर्णपणे भाग जातो, हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची कसोटी बघूया, 3ची कसोटी. 3ची डिव्हिजिबिलिटी बाय 3. 3ची कसोटी काय म्हणते तर तो म्हणतो आहे की दिलेले नंबर, समजा जो दिलेला नंबर असेल, एखादा नंबर दिलेला असेल, दिलेले नंबर, दिलेल्या नंबरची बेरीज काय करायची, आपल्याला दिलेल्या नंबरची बेरीज करायची. म्हणजे जे नंबर दिलेले असेल त्याची ॲडिशन करायची आणि ती ॲडिशन त्या 3च्या टेबलमध्ये असायला पाहिजे. कोणाच्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. उदाहरणार्थ जर घेतलं तर 1, 2, 3 एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे ते 1, 2, 3 जर घेतलं तर याची काय करायची आहे, सुरुवातीला तुम्हाला प्लस करावे लागेल, ॲडिशन करावे लागेल. मग काय होते, 1 + 2 + 3 याची जर ॲडिशन केली गेलं 2 + 3, 2 + 1 केलं तर 3 होईल, 3 3 + 3 6 होऊन आलेलं. 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो आहे. याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी 3 म्हणजे 3 याला पूर्णपणे भाग जातो. कोणाला, 123ला. अजून एखादा नंबर बघूया, 6, 6, 6. तर याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, सुरुवातीस आपल्याला त्याची प्लस करावी लागेल. 6 + 6 + 6 6 6 6 + 6 12 होते, 12 6 18 होते. म्हणजे आपल्याला सांगता येतात की त्या ठिकाणी ह्या जो नंबर आहे 666 याची ती ॲडिशन केली असता, त्याची प्लस केली असता किती आली, 18 आली. याचा अर्थ 3च्या टेबलमध्ये 18 हा नंबर येतो, 18 हा नंबर येतो. म्हणजे 3 आपल्याला सांगता येईल किती काही मोठे जरी नंबर जर घेतले आपण तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय बघावं लागेल, त्या नंबरची प्लस
3च्या टेबलमध्ये जर येत असेल तर अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी 3ने पूर्णपणे भाग जातो हे लक्षात येते. त्यानंतर 3च्या नंतर 4ची कसोटी बघूया. 4ची कसोटी जर बघितली तर यात काय असते, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक हे शेवटचे 2 अंक जे आहे ते 4च्या टेबलमध्ये यायला पाहिजे, आणि सोबतच 4चे शेवटचे 2 अंक 4च्या टेबलमध्ये आले असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण एक्झॅक्टली 4ने डिवाइड करू शकतो. त्यानंतर शेवटी जर हे एक कंडिशन असतात, जसं आपण त्या ठिकाणी बघितलं होतं 4, 4, 8, 4, 4, 8 हे जे नंबर्स आहे हे शेवटी त्या ठिकाणी जे 4 आणि 8 याला जर आपण डिवाइड केलं, समजा जर आपण या ठिकाणी डिवाइड करू बघूया, जसं 4, 4, 8, आता याला डिव्हिजिबिलिटी कितीची आहे, 4ची आहे, म्हणून 4 बघूया. 4 1 4 0, 4 1 4 0, 8 खाली घेतला, 4 2 8. म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात की ज्या अंक 4ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते, 4ची कसोटी काय म्हणते, शेवटचे 2 अंक 4च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. काय असायला पाहिजे, शेवटचे 2 अंक त्या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये यायला लागतात. सोबत काय असतात, शेवटी जर 2 0 असेल, शेवटी 2 0 असेल तर अशा वेळेस सुद्धा 4ने त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे भाग झालेला दिसून येतो. जर आपण इथं जर 100 घेतलं तर शेवटी काय आहे, दुसरं एक्झाम्पल 100 घेऊया, शेवटी 2 0 आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला 4ने पूर्णपणे भाग जातो, निश्चित भाग जात असताना दिसून येते. म्हणजे 4ला डिव्हिजिबिलिटी जी आहे ते 4ची एक्झॅक्टली परफेक्ट आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तर 4 जर आपण शेवटचे 2 अंक 4च्या टेबलमध्ये येत असेल आणि शेवटी 0 आलेलं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला ही 4ची कसोटी जी आहे ते दिसून येतात. आपल्या भागाकार करत असताना याचा अत्यंत महत्त्वाचा जो काही फायदा आहे तो फायदा आपल्याला होत असतो. त्यानंतर 5ची कसोटी बघूया. 5ची कसोटी डिव्हिजिबल बाय 5. मग काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी, याची 5ची कसोटी काय म्हणते, डिव्हिजिबिलिटी बाय 5 काय म्हणतात आपल्याला, की शेवटी काय असलं पाहिजे, अंकाच्या शेवटी त्या ठिकाणी जे 0 किंवा 5 असली पाहिजे. काय असेल, 0 किंवा 5 अंकाच्या शेवटी दिलेला जो काही अंक असेल त्या अंकाच्या शेवटी जर 5 असेल तर अशा 0 किंवा 5 असेल तर त्याला त्या ठिकाणी 5ने पूर्णपणे निषेध भाग झाले आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जर घेतलं 5 2 0, शेवटी 0 आहेत, याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी 5ने पूर्णपणे निषेध भाग जाईल, पूर्णपणे भाग जाऊ शकतो. समजा या ठिकाणी 500 आहे, शेवटी 0 आहे, त्याचबरोबर 5 5 5 जर घेतलं तर शेवटी 5 असेल तर आपण 3 डिजिट घेऊ शकतो, 2 डिजिट घेऊ शकतो, 4 डिजिट घेऊ शकतो. किती काही मोठा जरी डिजिट जरी असला तर आपली 5ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते, 5ची कसोटी काय सांगते की शेवटी त्या अंकाच्या शेवटी काय एक तर 0 असायला पाहिजे किंवा 5 असायला पाहिजे. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी जी 5च्या कसोटीनुसार त्याला पूर्णपणे निषेध भाग जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघूया 6ची कसोटी. 6ची कसोटी जी असतात, आता 6ची कसोटी म्हणजे काय तर समजा समसंख्या आलेल्या असतात, काय असेल, समसंख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज, ज्या काही नंबर्स आहे समसंख्येची बेरीज किंवा 3च्या टेबलमध्ये असायला पाहिजे. कोणाच्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये आपल्याला जर आलेली दिसून येत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण त्याला समजा एक्झाम्पल म्हणून 2 4 6 घेऊया. आता याला जर त्याची जर प्लस जर केली, याची काय करावं लागेल, आपल्याला प्लस करावी लागेल. आता समसंख्येची बेरीज, बेरीज म्हणजे काय, ॲडिशन करावी लागेल. म्हणजे 2 + 4 + 6 किती होते, ते 6 + 4 10 10 + 12, म्हणजे 12 जो नंबर आहे हा 12 नंबर कोणाच्या टेबलमध्ये येऊन आला, 3च्या टेबलमध्ये येऊन आला. याचा अर्थ आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की 6ची कसोटी काय असते, डिव्हिजिबिलिटी बाय 6 ते काय असेल की दिलेल्या नंबरची ॲडिशन, दिलेल्या नंबरची बेरीज, ती कुठे आली पाहिजे, 3च्या टेबलमध्ये. 3च्या टेबलमध्ये जर येत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी तो नंबर जो आहे हा नंबर 6 त्या ठिकाणी पूर्णपणे डिवाइड झालेला आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपण 6ची कसोटी त्या ठिकाणी बघूया. त्याच्यानंतर 7ची कसोटी. 7ची
कसोटी. आता 7ची कसोटी जर बघायचं झालं तर काय करतं, दिलेल्या नंबरला त्या ठिकाणी 7च्या टेबलमध्ये असतं, 7ने भाग जायला पाहिजे, 7ने निशेष भाग, 7ने निशेष भाग म्हणजे मध्ये ते 7ची कसोटी काय म्हणतात, 7ने निशेष भाग म्हणजे 7च्या टेबलमध्ये सरळ सरळ लक्षात ठेवायचं किंवा 7ने त्याला डिवाइड करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण 7ने जर त्या ठिकाणी जर डिवाइड करून घेतलं तर निश्चितच आपल्याला सांगता येतात की 7ने आपण त्या ठिकाणी डिवाइड केले असता जर समजा जर 0 उरलेलं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे जर समजा एक्झाम्पल गेलो तर त्या अशा प्रकारे दिले. आता याला आपण डिवाइड करून बघूया. ह्या नंबरला डिवाइड करायचं आहे. कितीची डिव्हिजिबिलिटी 7ची, मग काय 16 आणि 17 म्हणजे 17 1 17, 7 2 2 14, 2 राहिले 0, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 0 आणि हा 7च्या टेबलमध्ये 7 1 नंबरवर आपल्याला दिसून येतो. मग अशा प्रकारे या ठिकाणी 0 काहीच उरलेलं नाही. असा याचा अर्थ असा आहे की 7ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या नंबर जर 7ने त्याला ठिकाणी निशेष भाग जात असेल किंवा 7च्या टेबलमध्ये त्या ठिकाणी येत असेल अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी आपण 7ने डिवाइड करू शकतो. तर हे निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. त्यानंतर आता आपल्याला 9ची कसोटी बघायची. 8ची कसोटी बघूया. 8ची कसोटी. आता 8ची कसोटी काय म्हणते, ते शेवटचे 3 अंक, शेवटचे 3 अंक, 3 अंकाला 8ने भाग जात असेल, 8ने भाग जात असेल, ही एक कंडिशन आहे. म्हणजे काय तर शेवटचे 3 अंक देते, 3 अंकाला शेवटचे 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल, ज्या 8च्या टेबलमध्ये असेल, 8ने आपण जर त्या ठिकाणी त्याला जर डिवाइड केलं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्याला 8ने निश्चित भाग जातो. समजा जर 1 1 2 आहे, जर याला जर आपण जर डिवाइड जर केलं तर डिवाइड करून बघूया. 1 1 2 8, 8 1 8 उरले, 3 उरले, 8 4 32. बघा 0 0 आलं ना इथे, म्हणजेच काय तर ते दिलेला नंबर जर 8ने शेवटचे 3 अंक, या ठिकाणी 3 अंक होते, हे 3 अंक घेतले, याला आपण 8ने डिवाइड केलं असं 0 असले. म्हणजे आपल्याला सांगता येतात की हे जे नंबर असेल त्याला त्या ठिकाणी 8च्या टेबलनं डिवाइड करून बघायचं. इथे उत्तर जर 0 येत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी एक कंडिशन अशी पण आहे. त्यानंतर आपण दुसरं बघूया. सोबत शेवटी 3 0 असेल, शेवटी काय असेल 3 0 असेल, 0 असेल. ठीक आहे. शेवटी जर 3 0 असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याला त्या ठिकाणी 8ने डिवाइड करता येतात, जसं 4 0 0 0. आता शेवटी जी आहे त्या ठिकाणी 3 0 आलेलं आहे, याचा अर्थ याला 8ने डिवाइड पूर्णपणे होऊन जाते. जसं पहिलं हे एक्झाम्पल जे आहे, हे पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर घेतलं होतं, एक्झाम्पल पहिलं घेतलं होतं आपण 1 1 2, आणि दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आहे हे एक्झाम्पल किती 4 0 0 0. म्हणजे शेवटी 3 0 असेल, शेवटी ही झाली पहिली कंडिशन. शेवटचे 3 अंक ने 8ने निषेध भाग जात असेल किंवा शेवटी 3 0 आले असेल, शेवटी 3 0 आले असेल, 0 असेल, 3 0 असेल, तर अशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी 8ने पूर्णपणे निषेध भाग गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 9ची कसोटी बघूया आपण. 9ची कसोटी. तर 9च्या कसोटीमध्ये काय असतात, 9च्या त्या ठिकाणी जर बघितलं 9ने त्याला निषेध भाग झालेला असेल, 9ने निशेष भाग दिलेला असेल किंवा 9च्या टेबलमध्ये येत असेल, काय असेल 9च्या टेबलमध्ये जर असेल तर अशा वेळेस सुद्धा आपण 9ची कसोटी त्या ठिकाणी लावू शकतो. उदाहरणार्थ जर घ्याल तर 9 9 9 असं असेल तर हे 9च्या टेबलमध्ये येणारेच आहे. त्याच्यानंतर ते 9 1 8 हे जर असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपण 9ची कसोटी म्हणजे काय तर 9ने त्याला निषेध भाग जायला पाहिजे. निषेध म्हणजे काय, भागाकार केला पाहिजे. आपण भागाकार केले असता त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर काही उरत नाही, म्हणजे उरेल काय 0, तर क्लिअर उत्तर निघत असते. तर अशा वेळेस कसोटीचा वापर केला जात असतो. आणि शेवटी बघूया आपण त्या ठिकाणी 10ची कसोटी.
ते 10ची कसोटी. आता 10ची कसोटी काय, डिव्हिजिबिलिटी बाय 10. आता 10च्या कसोटी म्हणते शेवटी, अंकाच्या शेवटी काय असलं पाहिजे, 0 असेल. काय असेल, 0 असेल. अंकाच्या शेवटी जर 0 जर असेल तर अशा वेळेस त्या संख्येला 10ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी 100 असेल, शेवटी 0 आहे म्हणजे 10च्या टेबल येते, 10 चा 100 म्हणजे 20 20 50 एवढासा मोठा जरी नंबर असला तरी शेवटी मात्र 0 आहेत. याचा अर्थ तो 10च्या टेबलमध्ये येऊ शकतो. म्हणजे समजा आपण 50 घेतलं तर समजा 10च्या टेबलमध्ये भेटेल, शेवटी 0 आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात की हा नंबर 10च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे ह्या कसोट्या ज्या असतात, एखादी मोठी संख्या आली तर त्याच्या युनिट प्लेसवर, 10 प्लेसवर आणि 100 प्लेसवर याचा आपण वापर करून त्या ठिकाणी त्या संख्या डिव्हिजिबल आहे किंवा नाही आहेत हे आपल्याला लवकरात लवकर आयडेंटिफाय करत असतात. मित्रो, आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर विभाज्यतेच्या ज्या कसोट्या असतात, डिव्हिजिबिलिटी जे असते त्याच्या अंतर्गत आपण कितीही मोठी जरी संख्या असली तर त्याच्या युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस या बाबीवरून त्या ठिकाणी आपण त्याला डिवाइड होत आहे किंवा ते पूर्णपणे त्या ठिकाणी निशेष भाग जात आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. आपल्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले असतात की त्यामध्ये काही नंबर दिलेले असतात आणि त्यानंतर त्याच्यातला निशेष भाग जाणारा म्हणजे डिव्हिजिबल असणारा भाग जो आहे, अंक जो आहे तो आपल्याला ओळखायचा असतो आणि त्याच्यासाठीच ह्या संपूर्ण 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या 10ही असणाऱ्या ज्या काही डिव्हिजिबिलिटीज आहे, कसोट्या आहेत, त्या कसोट्या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या असतात. निश्चितच या व्हिडिओमधून तुम्हाला त्या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, कसोट्या म्हणजे काय त्या समजल्या असतील. समजत असेल तर माझ्या चॅनलला त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबत एक लाईक मात्र होऊ द्या मित्रांनो, कारण की तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनलेला असतो. आणि ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय.